तर काहीच करंजी घाट चढत नाही, त्याला पूस लागला जी आणि खाली जापून आपण गाडीला काय लावले, ढगळे लावले. ढगळे हे ढगळे कशामुळे लावते आय डोंट नो, मला विषयाने लावायला लावली. तर राम राम मित्रांनो, मराठी सुरू लवकरचे 365 मध्ये गायचं आज आपला 98 दिवस. तर गाईच सकाळ सकाळ मी 6 वाजता मला विचारतो मला चला आपल्याला स्क्रीन प्रिंट करायला जायचंय. मी म्हणा चॅटवर म्हणतो काय तसं झोपून राहिलो. आला 7 वाजता माझ्याकडं काय असं काय कुठीला त्यांनी कसं रे बळबळ आंघोळ केली. चल म्हणलं यावंच लागतं बघा कसा असंच आहे. तर गाईज आज आम्ही झालो स्क्रीन फिट करायला. तर मित्रांनो जवळपास 2 ते 3 महिने झाले मी कधी स्क्रीन फिट केलीच नव्हती. आज मी चाललोय फर्स्ट टाइम 2-3 महिन्यानंतर तो मी कुठेतरी स्क्रीन फिट करायला चाललोय आज. आणि आज आपण जायचं नगरला स्क्रीन फिट करायला. आणि आज आपल्याकडे एकदम छोटी गाडी. कोणची गाडी असली? टाटा एस. टाटा एस गाडी आहे. तुझ्या अंदाज राहिलं कारण की गाडी जास्त पळत नाही. म्हणलं असं कसं उठन व्हिडिओची एडिटिंग करीन, ते अपलोड करीन, पण लगेच एक नाही काम पुढे निघते मित्रांनो. आता डबल घरी आपल्याला ते काम करावं लागेल. पहिलं ते काम केलं तर दुसऱ्या कामाकडे लक्ष द्यावं लागेल. पण आधी हे काम करावं लागेल, जे मेन आहे आपलं ते व्हिडिओ ते अपलोड करायचं. राऊटर आलंय ना त्याच्यावर टेन्शन आहे. आता राऊटर आलं ते काम एक मोकळं झालं, आता लगेच दुसरं काम यायला लागली. हात नाही गेला रे त्यांनी, कधी गेला त्यांनी हात काय ते शिवाय दिवा राहिलाय. तर काही आता आपण चालू हे सध्या 30 जावच्या रस्त्यात. आपल्याकडे मटेरियल माहिती का काय, ही आहे लॅपटॉपची बॅग, ही आहे कॅमेऱ्याची बॅग, आणि इथं आहे वायफाय. इथं वायफाय काही ना थोडा चालू. चला मित्रांनो भेटू आपण डिस्ट्रिक्शन बशी म्हणजे आपल्या लोकेशन बशी तिथं आपण. आणि काहीच तिथं लग्न नाही म्हणजे आपलं जेवायचं आजचं मिटलं मित्रांनो. एक मेन गोष्ट आहे. चला तो जाता आपल्या डिस्ट्रिक्शनवर डायरेक्ट. तर काहीच करंजी घाट चढत नाही, त्याला पूस लागला जी आणि खाली जापून आपण गाडीला काय लावले, ढगळे लावले. ढगळे हे ढगळे कशामुळे लावते आय डोंट नो, मला विषयाने लावायला लावली. तर काही मलाच वाटतं की गाडी पंक्चर खोटावर झाल्यावर लावते ढगळे लावते. तर पण यांनी कशामुळे लावला काही काही पूस चांगला चालू आहे बघा. सगळा फेस झालाय आता तरी कमी झालाय. मग चांगला पूस झाला शिपका. विचार कसं वाटतं या पावसात. तर काय सगळं आपलं मटेरियल पण भिजलं, एवढं नाही भिजलं, थोडं शिपकी वगैरे लागली. तुझे आता काय त्याकडे होतं आपल्याकडे नाही. आपलं फक्त आता आपलं रस. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet, but life pulled us apart. तर गाईच फायनली करंजी आता लागलाय. काय घेतला आम्हाला बेळ ड्रायव्हर विशाले मी रापारप बाईक मारू राहिली एक नाही विशाला वाटर पण येऊन देत नाही. गाईच करंजीचं घाट आहे म्हणून आपल्याकडे ही जुनी गाडी आहे. फर्स्ट टाइम नाही गाडी नाही घाट तो बसलेलं नाही. जाऊन त्या फुकटची खावं लागेल. काहीच ऊन नाही दिसत. हे बघा सगळं वाळलेलं आहे डोंगर सगळा. पाऊस दिसत तेव्हा असं पाणी राहते असं. गाईज एक एवढे भयानक तर नाही तुम्ही धागे निघले. This is the time of your life. Remember, you don't get it twice. The time of your life. गाईज करंजी घाटा मला सगळ्यात भयानक टर्न तेव्हा आता आपण पार करणार इथं. फायनली तो टर्न आलेला आहे. हे बघा इथं गाईज बघा इष्टला मग एवढा लांबून टर्न घ्यावं लागलाय. हे बघा अपघात घडलेले ऍक्सिडेंट डायरेक्ट सरळ पुढे घालेले सरळ. हे बघा जागेवर टर्न आहे गाईज. बघून बी वाटतंय.
पडता येते बाहेर हा आहे ना जागे काही जिकून हिवा कसा येतोय We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start. काहीच गाडीचं स्पीड आहे 0 आणि गाडीचा ॲक्सिलेटर तो विषयाने फुल दाबलेला आहे नेमकी प्रॉब्लेम कशाची ड्रायव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे काही तर काहीच फायनली आपण हा घाट काढलेलो होतो एकदम टफ काहीच नवीन गाडी जी घेतलेली त्यांनी ती गाडी जर असते मग काही टेन्शन राहत नाही ही गाडीचं लई टेन्शन राहतं कारण ही गाडी एकदम जुनी ही गाडी नवी आहे ती पूर्ण चढते आमच्या मागून गाड्या पुढे चालल्या तर काहीच फायनल आपण पोहोचलो आपल्या लोकेशनवर डेस्टिनेशनवर तिथं आलो तर आपल्या स्क्रीनला टेबलच नाही आहे फक्त स्क्रीन आणून ठेवलेली आहे इकडे वाजवायचं गाजवायचं काम चालू आहे लॅपटॉप कमी झालेलं आहे आपल्या लॅपटॉपमध्ये चहा प्यायला काहीच फायनल आपण सगळं सेटअप झालेला आहे लग्नाच्या अगोदर एक पंगत होईल विषय हा झालाय लग्नानंतर एक पंगत होईल ज्यांना जेवण करायचं असेल कॅमेऱ्याची सेटिंग चला कॅमेऱ्याची स्क्रोलिंग घ्या ही सेटिंग असते ही चला लग्न सोहळा संपन्न होईल आणि तदनंतर राहिलेली पाहुणे मंडळी जेवण करतील इथं चला मी पुन्हा एकदा दोन्ही परिवाराच्या वतीनं उपस्थित सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो काहीच काय प्रॉब्लेम नाही काहीच का ना विशाल घटला मी पण काय जमाना दोन्ही परिवाराच्या शेवट आपल्याला फक्त लाईव्ह करावं लागतं. स्वागत वाढण्यासाठी पारंपरिक वातावरणामध्ये सणांच्या सोहळ्यामध्ये नवीन वर्गाचा आगमन श्रेष्ठ होत आहे पुन्हा एकदा आपण सर्वजण अक्षररूपे आशीर्वाद देण्यासाठी सर्व माता भगिनी पुरुष मंडळी सर्वच मोठा संख्येत या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचं मी बोलू तर मित्रांनो फायनली आपलं सगळं काम इथं आवरलेलं आहे आता आपण निघलो घरी तर मित्रांनो मध्ये ब्लॉक नाही काढू शकतो कारण की माझा मोबाईल नाही का 13% चार्जिंग आहे आणि वरून मोबाईल आज डेंट पण गेला हा किती मोबाईल चार्जिंग किती आहे 13% चार्जिंग आहे मित्रांनो काय आज मोबाईल कसा पडला माहितीये का डायरेक्ट वरून डायरेक्ट दान दिशी का कुणी माडेला माहितीये का विशाल पाय मोडे विशालचा पायच मोडेला असतात मोबाईल काही नाही जास्त तर काहीच आता मी ब्लॉक काढतोय आयफोन मध्ये काहीच एवढं बाहेर निघून आलं का मी महाराज गरमत आहे आता आपण निघालो पुढं घराकडं म्हणजे डिस्ट्रिक्शनला आपल्या ऑन दी स्पॉट विशाल गाडी चालू होते विशाल कॉल विशाल गाडी चालू होते विशाल कॉल क्लिप न काढतो काहीच विशाल म्हणते मला पण लग्न करायचं काय म्हणलं बघा आता इथे एखादं असलं लोकेशन या ड्रायव्हरला जीव थोडा लाव काय विचारला ड्रायव्हर म्हणायचं विचार ड्रायव्हर म्हणायचंय ना हा काय गाडी चालवता विशाल एक नंबर गाडी चालवतो 1 नंबर काहीच आज करून ते ऍक्सिडेंट झालेलं आम्हाला जस्ट कळलं मुंबई जायचंय हो कसं काय नाही ऍक्सिडेंट जागे म्हणजे काही कोण काही लागलं वगैरे काही नाहीये कारण की दोन्ही गाड्या सेफ होते पण गाड्या चालू नुकसान झालेलं आहे एक होती टाटा नॅक्सॉनची इलेक्ट्रिक गाडी ईव्ही आणि एक होतं पिकअप काही ती जी ईव्ही गाडी होती ना ती ईव्ही गाडी सगळी तुटलेली आहे असं म्हणजे आम्हाला बाहेरून कळलं नाही ते लागलं लोक ते त्यांची चर्चा चालू होती त्यावेळेस आम्हाला कळलं त्याला बघू आता काय होतं काही नाही रस्ते तर मित्रांनो फायनली पोहोचलो कुठं घरी मरणाचं दमलोय म्हणजे असं एवढं काही फ्रेश वाटतं जरा शिक
मित्रांनो आता वाजले 6:30. सकाळी गेलो मी 7 वाजता. जवळपास मला 12 झालं मी बाहेर यायचं. मित्रांनो एखादा एवढा बाहेर ॲक्सिडेंट घडला होता. जाऊन द्या वाचले सगळे देवाच्या कृपेने. मित्रांनो आज आली आपली बाज आतमध्ये. मित्रांनो चला आता सगळं आवडतो फ्रेश होतो एकदम फ्रेश. व्हिडिओ अपलोड करतो. राऊटर पण चालू आहे आपलं. तर लाईट लागलेली इथं. मित्रांनो चला घेतो सगळं आवरून. विशाल पण 2-3 शूट राहिले. विशाल पण ते 2-3 शूट घ्यावं लागतं मला. पहिले सगळं आवरून येतं. तर काहीच आता वाले संध्याकाळची डायरेक्ट 11 मध्ये काय ब्लॉक काढले मला कंटिन्यू सापडले तरी मी ब्लॉक काढला नाही. आता बसून डायरेक्ट 11 वाजले. तर आता जायचं मला बाहेर झोपायला. बाहेर बाजूला टाकली. आता तुम्हाला घ्यायचं माझं मटेरियल वगैरे येतो आणि कुठे डायरेक्ट बाहेर. तर मित्रांनो फायनली आपलं आउटडोअर बेडरूम तयार झालेलं आहे. वारा बघ किती भारी वारा सुटलेलं आहे. तुम्हाला लिंबाकडून वारा तिथं असं किती सुटलेलं आहे. तर आपलं आउटडोअर बेडरूम सुद्धा तयार झालेलं आहे. आता फक्त झोपायच्या तयारीने आपण. मित्रांनो उद्या आपला पेपर CETचा PCBचा पेपर माझा नगरला. बरं जवळ आले नव्हतं 50 किलोमीटर नगर आहे आपला. आजच मी नगरला जाऊन आलो मित्रांनो. नगर म्हणजे आम्ही गेलो ना त्या लोकेशनपासून नाही तर नगर 7-8 किलोमीटर लांब. आता उद्या काही नाही काही नियोजन करावं जायचं. कारण की आत्ता जर नियोजन लावलं तर उद्या जायला आपल्याला सोपं आहे. सध्या आपण कुठं घेऊन झोपून तसं मला एडिटिंग पण राहिली. एडिटिंग करून नंतर बघतो. एडिटिंग केल्याशिवाय तर काय मी झोपत नसतो. आणि एडिटिंग नंतर मग झोपायचं.